शरिया कायदा लागू केला शरिया कायद्याचा धिक्कार असो. गोकुळ संचालकांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. गोकुळ संचालकांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. खाली डोकं वर पाय. हालाचं तिकीट करायचं काय? खाली डोकं वर पाय. हालाचं तिकीट करायचं काय? खाली डोकं वर पाय. इस्लामीकरण करणाऱ्याचा धिक्कार असो. शेतकऱ्यांचं इस्लामीकरण करणाऱ्याचा धिक्कार असो. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्याचा धिक्कार असो. अलिबाबा 21 सरांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. हलालचं जर बघितलं तर अगदी सर्वसामान्य कोंबड्या बकऱ्यापासून या हलालची सुरुवात होते आणि या व्यापाऱ्यामध्ये आणि हलालचं सर्टिफिकेट घेताना त्यांच्या काही अटी आहेत. त्या अटी मग गोकुळनं पूर्ण केल्यात काय? काही इस्लामी कर्मचाऱ्यांच्या सुद्धा अटी आहेत. या अटी पूर्ण केल्यात काय? आणि ज्या वेळेला हे हलाल सर्टिफिकेट घेतलं त्यावेळेचे ह्या कोल्हापुरामधले महायुतीचे 10 आमदार 3 खासदार हे काय करत होते? आजही त्यांनी कुठल्याही प्रकारची भूमिका जाहीर केलेली नाही. मी आज माझा 2 दिवसापूर्वीच ज्या पद्धतीनं मुश्रीफ त्याचं सांत्वन करतात, ज्या पद्धतीनं त्याचं विश्लेषण देतात की म्हणतात की बाबा आम्हाला आखाती देशामध्ये आमचं प्रोडक्ट वाढवायचं आहे, आमचा व्यापार वाढवायचा आहे. जर भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये तुमच्याकडं दूध द्यायला तितपत शिल्लक राहत नाही, तुमच्याकडं आत्ता व्यापार चांगला आहे आणि आखाती देशामध्ये ज्या देशामध्ये गाईचं रक्त पिलं जातं आहे त्या देशामध्ये आम्हाला दुधाची गरज काय विकायची? आणि या संपूर्ण संचालक मंडळाचं आणि मुश्रीफांचं आम्हाला जाहीर आव्हान आहे. आम्ही बिंदू चौकात येतो. हलाल सर्टिफिकेट संदर्भात आमच्या प्रश्नाची तुम्ही उत्तर द्यावी. त्याचप्रमाणे या इथल्या 10 आमदार युतीच्या आणि 3 खासदारांनी आपली भूमिका जाहीर करावी, अन्यथा त्यांच्याविरुद्ध बी आम्ही आंदोलन करू. गोकुळ हे दुग्धजन्य पदार्थ हे शाकाहारी आहे, तर हलाल पत्र देऊन ह्यामधून काय साध्य करायचं आहे? आज आपण बघतोय की जमेत उलेमाए हिंद ही संघटना 92-93ला जे साखळी बॉम्बस्फोट झालं तर त्यांना सोडवण्यासाठी त्यांनी मदत केलेली आहे. आज हलाल जेच्या माध्यमातून जो काय पैसा येतोय तो पूर्ण आतंकवादी कारवाईसाठी वापरला जातोय. आज जवळजवळ 700हून अधिक आतंकवाद्यांना हे वकील करून त्याचा पैसा पुरवठा केला जातोय. आज आपण बघतोय की भारताची इकॉनॉमी जवळजवळ 3 ट्रिलियनच्या वर आहेत, अमेरिकन ट्रिलियनच्या डॉलरच्या वर. तर ह्या 14 वर्षामध्ये ह्या हलालच्या सर्टिफिकेटच्या माध्यमातून जवळजवळ 2 ट्रिलियन डॉलर यांची रक्कम हे झालेलं आहे. तर हा पैसा जो आहे ते भारताच्या समर्थन अर्थव्यवस्थेच्या आसपास पोचलेला आहे. तर हे आपल्या भारताच्या सुरक्षेला धोका आहे. आज आपण बघतोय की आतंकवादी ज्या काय कारवाई होत्या तर त्याला तो पैसा पुरवला जातोय. मग हे मुश्रीफांना माहीत नाही काय हा पैसा आतंकवादी कारवाईसाठी दिला जातोय? आज गोकुळचं जर का दूध बघितलं तर महाराष्ट्रासह भारतापर्यंत अजून पोचलेलं नाही. मग तुम्हाला त्या इस्लामी राष्ट्रामध्ये विकण्याचं काय कारस्थान आहे? म्हणजे इथं कुठं तर ह्या गोकुळमध्ये इस्लामी अजेंडा राबवण्याचं हे मोठं कारस्थान शिजलेलं आहे. ही कोल्हापूरची जनता कदापि ही सहन करणार नाही. आणि जर का हे गोकुळ हलालमुक्त जर का नाही झालं तोपर्यंत आम्ही जनतेला आवाहन करतोय की गोकुळवर बहिष्कार घालायला पाहिजे. आणि एवढं करून पण ह्यांनी जर का हलालमुक्त केलं नाही तर आम्ही मोठं आंदोलन छुटू आणि वेळप्रसंगी मोठा मोर्चा पण गोकुळ हे कुठल्याही नेत्याचं शेतकऱ्यांची संस्था आहे आणि गोकुळचं जे हलाल सर्टिफिकेट घेतले ते कधी घेतलेलं आहे? तुम्हाला याबद्दल काय कल्पना आहे? त्यावेळी सत्तेत कोण होतं किंवा कधी घेतले याबद्दल काय माहिती आहे? आता आम्हाला याला कळलंय सत्तेत कोण पण असू दे त्याला कधी घेतलं हलाल सर्टिफिकेट गोकुळनं कधी? 2025 आहे, 22 ते 25 या दरम्यान हेच सत्तेत आहेत. तर आमचं म्हणणं काय कोण पण सत्तेत असू दे आम्हाला हलाल विरोध आहे. आम्ही आता हलालच्या विरोधात हिंदू जनजागृती समिती हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं मोहीम महाराष्ट्राचं भारतामध्ये आपण छेडलेलं आहे. मुळात 2018ला हे हलाल सर्टिफिकेट घेतलंय आणि जिल्ह्यातल्या अनेक संघांकडे या संदर्भातलं हलाल असतं, तर त्याबद्दल तुमची काय भूमिका असणार आहे? नाही, आमची सगळी कोण पण तिथं असू दे कुठल्या पण संघटना आपण हलालच्या विरोधात आपण मोहीम आखलेलीच आहे आणि त्याला विरोध असणार आपला सगळं. त्याच्यामध्ये आत्ता काय झालं, आत्ता उघड झाल्यामुळं आम्ही आत्ता त्याला विरोध करायला लागलोय. हे यापूर्वी माहिती नव्हतं म्हणजे